श्लोक 36. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्ष्यांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. अर्थ, हे श्रीकृष्णा, हे खरेच आहे की तुझ्या कीर्तनाने जग अत्यानंद पावले आहे आणि अनुरक्तही होत आहे. भ्यालेले राक्षस मात्र दश दिशांकडे पळत सुटले आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुझ्या पुढे नतमस्तक होताना मला दिसत आहेत. विवरण. ऋषिकेश, इंद्रियांना ऋषिक असे म्हणतात. त्यांचा ईश म्हणजेच स्वामी, भगवंत किंवा श्रीकृष्ण आहे. तोच आपल्या सर्वांचे मध्ये विराजमान राहून इंद्रिये, अंतःकरण इत्यादींना स्फूर्ती देत असतो. श्लोक 36 ते 46 मध्ये अर्जुन भगवंताची स्तुती करीत आहेत. तसेच ते आत्मनिवेदनही करीत आहेत. म्हणूनच श्लोक क्रमांक 40 मध्ये जे सर्व हे पद आले आहे त्याचा सर्वप्रथम इथे विचार करणे फार गरजेचे वाटते. सर्व काही परमेश्वरच आहे. त्याचे व्यतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नाही किंवा दुसरे कोणीच नाही. म्हणून लोकसंग्रह, जनसेवा या गोष्टी म्हणजेच धर्मपालन आहे. मानव धर्माचा हा सिद्धांत सर्वांनी लक्षात घ्यावा. तव प्रकीर्त्या, अशा या विश्वव्यापक परमेश्वराचे गुणवर्णन आणि कीर्तन करण्याने सर्व जगाला हर्ष किंवा आनंद होत आहे. प्रहृष्यती, विशेष प्रकारचा हर्ष आनंद होत आहे. त्यामुळे अनुरज्यतेच म्हणजेच त्यांचे मन त्या वर्णनात अगदी रममाण होऊन गेलेले आहे. माणसाला जी गोष्ट खूप आवडते त्या गोष्टीचे तो सतत कौतुक करत राहतो आणि त्याचे वर्णनसुद्धा करतो आणि त्यात त्याला खूप आनंदही वाटत राहतो. त्यात तो अगदी रममाण होतो. उदाहरणार्थ असं आहे की आपल्या मुलाने विशेष एखादी काही गोष्ट केली असेल, त्याला चांगले मार्क पडले असेल किंवा छान नोकरी लागली असेल, तर ते आईवडील सातत्याने त्या आपल्या मुलाचं तो कसा छान आहे, तो कसा हुशार आहे, त्याला किती छान नोकरी लागली, अशा गोष्टी अनेकांना सतत ऐकवत असतात आणि ते अनेक वेळा ऐकवताना त्यांना जरासा सुद्धा कंटाळा येत नाही. तसंच हे देवाचं नाव आहे. ह्याची एकदा गोडी लागली की माणूस त्यात रममाण होऊन जातो. आता प्रत्येक वस्तू मात्र भगवंताचेच रूप आहे हा विचार ध्यानात घेतला तर मग कोणाचेही वर्णन केले तरी ते भगवंताचेच आहे. पण सामान्य माणूस या सर्व गोष्टीत परमेश्वर पाहत नाही. हे त्याचे अज्ञान आहे. कारण प्रत्येकाच्या मनात मी आणि तू हा द्वैतभाव असतो आणि या अज्ञानामुळेच त्याला मोह होतो. मग तो त्या नश्वर गोष्टीत रस घेत राहतो, त्याची आसक्ती बाळगतो आणि अशा गोष्टींचा संग्रह करण्याची सुद्धा त्याला प्रवृत्ती होते आणि तो तसे करतो पण. अशा गोष्टींकडे आकर्षित झाल्याने त्याला ईश्वराचे अनुसंधान राहत नाही. सर्व काही परमेश्वरच आहे असा अनुभव त्याला नसल्याने तो अशा प्रकारे सर्व काही इतर गोष्टीतच करीत राहतो आणि त्याच त्याला आवडत राहतात. मात्र सर्व काही परमेश्वरच आहे असा एकदा भाव त्याचे मनात उत्पन्न झाला व त्यातच तो जर रममाण झाला तर त्याला मुक्ती मिळणे सहज, अगदी सुलभच होऊन जाईल. पण माणसाचे मन जगतात रमते, तो ईश्वर भावात रमत नाही. कारण जे काही आहे ते सर्व ईश्वरच आहे असा भाव त्याचे मनात नसतो. तो शरीर, इंद्रिय यांना माझे म्हणत राहतो आणि त्यांच्या सुखाचाच विचार करतो. राक्षस, भूत, प्रेत इत्यादी सर्व आपल्या नाम व गुणसंकीर्तनाने दाही दिशांना पळून जातात. कारण हे लोक नेहमी पापकर्मे करीत असतात. ते अत्यंत पवित्र आणि मंगल स्वरूप अशा भगवंताच्या म्हणजे तुमच्या गुणवर्णनाला सहनच करू शकत नाही. म्हणून ते येथून दूर निघून जात आहेत आणि जर कोणी एखादा तिथे चुकून राहिलाच तर त्याची वृत्ती मात्र पालटते. त्याचे दोष या श्रवणाने नाहीसे होतात आणि कालांतराने त्यांची ती अवस्था म्हणजे त्या योनीतील राक्षसभूत वगैरे ही समाप्त होते आणि त्यांचे कल्याणच होते. राक्षस आणि पाप करणारे भगवंताचे कीर्तन ऐकून
पळून जात असले तरी सिद्ध संत महात्मे हे लोक मात्र आपले कीर्तन नित्य करीत असतात. ते सतत आपल्या लीला श्रवण करतात, आपल्यालाच नमस्कार सुद्धा करतात किंवा इथे ते करत असताना अर्जुन त्यांना पाहत आहे. स्थाने म्हणजे हे सर्व योग्यच आहे, असेच व्हायला हवे आणि ते तसेच घडत सुद्धा आहे. कारण भगवंताला सन्मुख झाल्याने शांती, आनंद, प्रसन्नता प्राप्त होते, विघ्नांचा नाश होतो. पण भगवंताला विन्मुख झाल्यास माणसाचे जीवनात अशांती, असमाधान आणि दुःखच निर्माण होते, असे अर्जुन भगवंताची स्तुती करताना म्हणत आहे. इथे आपण थांबूया.